नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण 5व्या युनिट मधलं जे काही तिसरा पार्ट आहे आपला MCQ सिरीजचा, तर ते इथं सुरुवात करणार आहोत. तर जे विद्यार्थी मित्र ITA प्रिन्सिपल गट ब ची तयारी ऑगस्ट महिन्यात जे एक्झाम होणार आहे त्याची तयारी करत असतील त्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे, जर MCQ चांगले वाटत असतील, काही माहिती महत्वाची वाटत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला कुठलेही पैसे लागत नाहीत. तर काय होते, सबस्क्राईब केल्यानंतर बाकी फायदा काही नाही, फक्त ते काय एखादा चांगलं मटेरियल शेअर करण्याचा कॉन्फिडन्स वाढतो, बाकी त्याचा असा काही कुठलाही नाही, व्यावसायिक हेतू नाही. तर बघा आता काय, क्वेश्चन नंबर 81, प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजना और PM विश्वकर्मा योजना स्टार्टेड इन, कधी सुरू झाली? तर हे एक्झामच्या दृष्टिकोनातून फार महत्वाची योजना आहे. तर म्हणजे ITA प्रिन्सिपल गट अ जे फेब्रुवारी मध्ये झाली एक्झाम, त्यामध्ये सुद्धा या योजनेवर प्रश्न आलेला आहे. त्यामुळे एक्झामच्या दृष्टिकोनातून हे फार महत्वाची योजना आहे. 2023 ला सुरू झालेली आहे. तर ऑप्शन नंबर 3 इथे करेक्ट असणार आहे. PM विश्वकर्मा असू द्या, संकल्प असू द्या, स्ट्राईव्ह असू द्या, कर्मा योजना असू द्या, नंतर स्टार्टअप इंडिया, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, हे फार महत्वाचे स्कीम आहेत एक्झामच्या दृष्टिकोनातून. नंतर PM विश्वकर्मा स्टार्टेड बाय, तर कोणत्या मंत्रालयाने सुरू केली? तर MSME. हे इथं चुकून झालं, MSME नाही, तर MSME म्हणजेच काय, मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइज, म्हणजे त्याला आपण MSME मिनिस्ट्री म्हणतो. MSM ई मिनिस्ट्री. म्हणजे ऑप्शन नंबर याचं किती करेक्ट आहे? हे चुकून MSME असं नाही वाचायचं, त्याला हे चुकून प्रिंट मिस्टेक झाली. तर MSME मिनिस्ट्री म्हणजेच काय, मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस मिनिस्ट्री. ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट असताना MSD म्हणजे मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्राइज आहे का? तर नाही. मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन नाही. मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री हे सुद्धा नाही, म्हणून ऑप्शन नंबर त्याचं 1 आहे. क्वेश्चन नंबर 83 बघा, PM विश्वकर्मा स्टार्टेड फ्रॉम, कुठून सुरुवात झाली? तर चंदगड मधून 2023 ला या योजनेची सुरुवात झाली. ऑप्शन नंबर 4 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. नंतर बघा क्वेश्चन नंबर 84, द स्कीम विल बी प्रोव्हाइड सपोर्ट टू आर्टिसन अँड क्राफ्ट पीपल ऑफ, कोणाला? रुरल आहे का? तर बरोबर आहे. अर्बन आहे का? तर बरोबर. लगेच टिक करून मोकळं व्हायचं का? नाही, कारण की आपल्याला स्पर्धा परीक्षेत कसं असतं की मोस्ट अॅक्युरेट किंवा मोस्ट अप्रोप्रिएट उत्तर शोधायचं आहे. मग सर इथं काय एक बरोबर आहे ना सर, असं बऱ्याच विद्यार्थ्यांना बरोबर आहे, त्यात कुठेही डाऊट नाही. 2 ऑप्शन बरोबर आहे, कुठेही डाऊट नाही. परंतु 3 बघा, ऑप्शन 3 मध्ये काय, रुरल अँड अर्बन एरियाज, म्हणून आपल्याला मोस्ट अप्रोप्रिएट उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 3. नाहीतर लगेच अतिउत्साहात रुरल अर्बन काहीतरी ऑप्शन टिक करून मोकळं व्हायचं नाही, खाली बघायचं व्यवस्थित. म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 85, PM विश्वकर्मा स्कीम कव्हर्स, याच्यावर सुद्धा या असाच म्हणजे क्वेश्चन आला होता. ITA प्रिन्सिपल गट अ जे फेब्रुवारी मध्ये झाली, त्याच्यामुळे 3-4 दिले होते. म्हणजे याच्यामध्ये कार्पेंटर असू द्या, बोट मेकर असू द्या, आर्मरर असू द्या, ब्लॅकस्मिथ, हॅमर अँड टूल मेकर, लॉकस्मिथ, गोल्डस्मॅन, पॉटर, स्कल्प्टर, स्टोन ब्रेकर, कोबलर, मेसन म्हणजे राजमिस्त्री, बास्केट मॅट, ब्रूम, क्वायर, नंतर डॉल अँड टॉय मेकर म्हणजे ट्रॅडिशनल ते, नंतर शोस्मिथ, फुटवेअर आर्टिसन, बार्बर, गार्लँड मेकर, वॉशरमॅन, टेलर ज्याला दर्जी म्हणतात, असा शब्द दर्जी सुद्धा MPSC न टाकला होता ऑप्शन मध्ये, म्हणजे टेलर दर्जी. नंतर फिशिंग नेट मेकर, हे सगळेच आहे. त्याच्यामुळे हे PM विश्वकर्मा योजनेमध्ये हे सगळे कंपोनंट कव्हर झालेले आहेत किंवा घटक कव्हर झालेले आहेत. क्वेश्चन नंबर घ्या आता 86, इन PM विश्वकर्मा टूल इन्सेंटिव्ह ऑफ RS 15,000, कोलॅटरल फ्री क्रेडिट सपोर्ट अप टू 1 लाख फर्स्ट ट्राय आणि 2 लाख इन सेकंड ट्रेज ऍट कन्सेशनल इंटरेस्ट ऑफ, किती इंटरेस्ट आहे ते? 5%. इन्सेंटिव्ह फॉर डिजिटल ट्रान्झॅक्शन अँड मार्केटिंग सपोर्ट, हे 5%, हे सुद्धा व्हॅल्यू लक्षात ठेवायची. म्हणजे हे थोडंसं फॅक्च्युअल डेटा आहे, चुकून माकून प्रश्न येऊ शकतो, त्याच्यामुळे त्या दृष्टिकोनातून आपल्याला लक्षात ठेवावे लागेल. नंतर आतापर्यंत आपण कोणते 6 ऑब्जेक्टिव्ह बघितले? PM विश्वकर्मा ती कधी सुरू झाली होती? 2023. आणि कोणत्या मंत्रालयाने सुरू केली होती? तर MSME म्हणजे काय, मिनिस्ट्री ऑफ मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस. MSD नाही, तिथं MSME मंत्रालयाने सुरू केलेली आहे PM विश्वकर्मा योजना. आता दुसरी आहे कर्मा स्कीम, ती पहिली अगोदरची आपली 2023 ची PM विश्वकर्मा होती. ही कोणती योजना? आता कर्मा स्कीम. आता क्वेश्चन नंबर 87 जर ऑब्झर्व केलं तर कर्मा स्कीम इंट्रोड्यूस बाय, कधी सुरू झाली? 2021. PM विश्वकर्मा कधी सुरू झाली? 2023. कर्मा कधी सुरू झाली? 2021. कर्मा फुल फॉर्म कौशल्य अगुमेंटेशन अँड मिशन आहे, इथं मिशन वाचायचा.
चुकून स्पेलिंग मिस्टेक थोडस आहे कुठं कुठं. कौशल्य ऑगमेंटेशन अँड मिशन हे ब्लँक स्पेस आहे, इथं आपल्याला वापरायचं आहे. तर काय कौशल्य ऑगमेंटेशन अँड रिस्ट्रक्चरिंग मिशन म्हणजेच कर्म आहे. म्हणून ऑप्शन नंबर 4 कौशल्य ऑगमेंटेशन अँड रिस्ट्रक्चरिंग मिशन हे त्याचं करेक्ट फुल फॉर्म आहे. क्वेश्चन नंबर 89 बघा, कर्मा स्कीम लॉन्च बाय कोण AICT न सुरू केली ती. UGC नाही, DGT नाही आणि NBA नाही, नॅशनल बोर्ड ऑफ अक्रेडिटेशन हे सुद्धा नाही त्याच्यामध्ये. म्हणजे त्याचा ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट आहे. कर्मा योजना 2021 ला कोण सुरू केली? AICT न. क्वेश्चन नंबर 90 बघा, काय म्हणते की चूज द करेक्ट सेंटेन्स. आपल्याला करेक्ट सेंटेन्स इथं ओळखायचं आहे. काय म्हणते, अंडर दिस स्कीम इन्स्टिट्यूशन आर अप्रूव्ड, म्हणजे हे कर्माच्या संदर्भात आहे. अंडर दिस स्कीम इन्स्टिट्यूशन्स आर अप्रूव्ड फॉर प्रोव्हाइडिंग द स्किल ट्रेनिंग ॲज पर NSQF म्हणजे नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क, जे 2013 ला चालू झालं. ते पण बघितलं आपण मागच्या लेक्चरमध्ये. बेनिफिशरीज आर द स्कूल ड्रॉप आउट आफ्टर द क्लास 10 परसुईंग डिग्री ऑर डिप्लोमा आणि विलिंग स्टुडंट ऑफ द CBSE स्टेट बोर्ड नियर द इन्स्टिट्यूट. हे सगळेच आहे याच्यामध्ये, त्याच्यामुळे दोन्ही सेंटेन्स हे बरोबर आहे. तर 90चा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 3. 91 नंबरचा क्वेश्चन बघू. आता बघा, 3 योजना आपण कर्माच्याच रिलेटेड बघल्या. पहिली कोणती? PM विश्वकर्मा 2023 ला सुरू झाली, MSME मंत्रालयाने सुरू केली होती. दुसरी कोणती बघितली आपण? कर्मा योजना. ती कधी सुरू झाली होती? 2021 ला. कोण चालू केली होती? AICT न. नंतर मिशन कर्मयोगी योजना. आता 3 कर्मा आता झाले. PM विश्वकर्मा झाला आपलं, दुसरं कर्मा झाला, आता मिशन कर्मयोगी स्कीम कधी सुरू झाली? करोना काळात सुरू झाली ती 2020. म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे इथं करेक्ट आहे. 92चं बघा, चूज द करेक्ट सेंटेन्स. करेक्ट सेंटेन्स आपल्याला ओळखायचा आहे. मिशन कर्मयोगी इज द नॅशनल प्रोग्राम फॉर द सिव्हिल सर्व्हिस कॅपॅसिटी बिल्डिंग. बरोबर आहे. सिव्हिल सर्व्हिसेस जे अधिकारी होतात त्यांची कॅपॅसिटी बिल्डिंग साठी मिशन कर्मयोगी आहे. नंतर इट इज लॉन्च बाय मिनिस्ट्री ऑफ पर्सनल पब्लिक ग्रांट्स अँड पेन्शन. बरोबर आहे. मिनिस्ट्री ऑफ PPP यांनी सुरू केलेली आहे. म्हणून दोन्ही सेंटेन्स बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. स्टार्टअप इंडिया लॉन्च ऑन. स्टार्टअप इंडिया कधी सुरू झाला? 5 जानेवारी आहे का? नाही. 1 जानेवारी आहे का? नाही. तर ते काय आहे? 16 जानेवारी 2016. स्टार्टअप इंडियाची तारीख लक्षात ठेवणं गरज आहे. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 15 जुलै 2015. स्किल इंडिया मिशन 15 जुलै 2015. नंतर मनरेगा कधी सांगितलं इम्प्लिमेंटेशन मनरेगाचं? 2 फेब्रुवारी 2006. ICDS प्रोग्राम 2 ऑक्टोबर 1975. अशा काही काही जे डेट आहेत ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे असेल. जसं नीती आयोगाची स्थापना विचारलेली आहे आयोगानं, मग कधी झाली नीती आयोग? 1 जानेवारी 2015. अशा जे काही फॅक्च्युअल डेटा आहे जे महत्वाचं आहे तिथं, जसं मी सांगितलं की स्टार्टअप इंडियाची तारीख लक्षात ठेवणं महत्वाचं आहे का? तर अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे 16 जानेवारी 2016 ला स्टार्टअप इंडिया सुरू झालेला आहे. क्वेश्चन नंबर 94, स्टार्टअप इंडिया लॉन्च बाय मिनिस्ट्री कोणत्या मंत्रालयाने सुरू केली? आता स्टार्टअप म्हणजे काय? एखादा छोटा उद्योगच देणार आहे, म्हणून इंडस्ट्रीज मिनिस्ट्री येणार ना. त्याच्यामध्ये कन्फ्युज होण्याचं कारण नाही. स्टार्टअप म्हणजे काय? छोटा उद्योग सुरू करणे कुठेतरी, म्हणून इंडस्ट्रीच्याच रिलेटेड ते मंत्रालय असणार. म्हणजेच काय? मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री पहिलं ऑप्शन असणार आहे याचं करेक्ट उत्तर. 95चं बघा क्वेश्चन, नॅशनल स्टार्टअप डे. स्टार्टअप इंडिया प्रोग्राम कधी सुरू झाला आपला? 16 जानेवारी 2016. त्यामुळे 16 जानेवारी कोणता नॅशनल स्टार्टअप डे आपल्या देशात साजरा होतो. स्टार्टअप इंडिया एम काय? सपोर्ट एंटरप्रेनरशिप. बरोबर आहे. कुठेही चुकीचे दिसत नाही. स्ट्रेंथन द स्टार्टअप इकोसिस्टम. बरोबर आहे. शिफ्ट द स्किल इंडिया फ्रॉम जॉब सिकिंग टू जॉब क्रिएटिंग इकॉनॉमी. बरोबर आहे. याच्यात कुठेही तिन्ही सेंटेन्स मध्ये चुकीचं दिसत नाही. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 97 बघा, स्टार्टअप इंडिया अंडर मिनिस्ट्री ऑफ इथं आय आहे, हे इथं चुकून असं वाचाय MOCAI म्हणजे काय? मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री अँड इम्प्लिमेंटेशन अंडर DPIIT डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड. हे DPIITचं फुल फॉर्म काय? तर त्याचं फुल फॉर्म काय? डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 इथे करेक्ट असणार आहे. पुढचा क्वेश्चन बघू लगेच आपण. 98 बघा आता, स्टेट स्टार्टअप रँकिंग स्टार्टेड बाय मुकाई म्हणजे काय? मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री फ्रॉम कधीपासून चालू झालं? तर 2018 पासून चालू झालं ना स्टेट रँकिंग. स्टार्टअप स्टेट रँकिंग, स्टेट किंवा स्टेट स्टार्टअप रँकिंग. तर त्याचं उत्तर आहे
ऑप्शन नंबर 4, 98चा 4 आहे. 99चा ऑप्शन बघा किती आहे आता भारतात, काय म्हणते टोटल स्टार्टअप इन इंडिया ड्युरिंग द फायनान्शियल इयर 2025-26 55,200 आहेत. असा फॅक्च्युअल डेटा बी कधी कधी एक्झाम मध्ये येते, त्यामुळे या काय काय व्हॅल्यू अत्यंत महत्वाच्या आहेत. म्हणजे 55,200 स्टार्टअप फायनान्शियल इयर 25-26 मध्ये आहेत. आता बघा टोटल स्टार्टअप इन इंडिया फ्रॉम 2016 ते 31 मार्च 2026 या कालावधीत किती स्टार्टअप आहेत भारतात, तर किती आहे 2,23,000. तर ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट आहे. स्टेट इज हॅव्हिंग हायेस्ट रेकग्नाइज स्टार्टअप महाराष्ट्र आहे, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 1 इथं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 102, महाराष्ट्र स्टार्टअप काउंट महाराष्ट्रात किती आहे, तर 38,660 का हे स्टार्टअप आहे. आता तुम्ही सर हे डेटा कुठून घेतला तुम्ही, तर PIBच्या साईटवरून हे डेटा घेतलेला आहे, त्याच्यामुळे या व्हॅल्यू सुद्धा काही काही आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाच्या आहेत. क्वेश्चन नंबर 103, सेकंड नंबर ऑफ हायेस्ट रिकग्नाइज स्टार्टअप इन स्टार्टअप स्टेट कोणतं आहे, कर्नाटक. पहिलं कोणतं, महाराष्ट्र. दुसरं कर्नाटक. महाराष्ट्रात किती स्टार्टअप आहे, 38,660च्या पेक्षा जास्त आहेत. भारतात किती स्टार्टअप आहे, 2,23,000 आतापर्यंत. म्हणजे जेव्हापासून स्टार्टअप इंडिया 16 जानेवारी 2016 ते किती 31 मार्च 2026 पर्यंत किती 2,23,000 स्टार्टअप भारतात आहे. नंतर नुसतं आपल्याला जर विचारलं की 25-26 ला किती आहे, तर 55,200 स्टार्टअप आहेत. क्वेश्चन नंबर 104 बघा, काय सांगते स्टार्टअप रँकिंग कॅटेगरीज कोणत्या, बेस्ट परफॉर्मर असते का, हो टॉप परफॉर्मर असते का, लीडर असते, अस्पायरिंग लीडर असते, आणि एमर्जन्सी स्टार्टअप, म्हणजे हे सगळे असतात. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर याचं किती असणार आहे, तर ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट उत्तर असणार आहे. बेस्ट परफॉर्मन्स इन द कॅटेगरी ए फॉर द इयर 2025-26 ला कोणता आहे, तर गुजरात आहे. नाहीतर महाराष्ट्र टिक करून देसाल, गुजरात त्याचं करेक्ट उत्तर असं आहे. लीडर कॅटेगरी ए स्टेट 2025 हे सगळेच राज्य आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्र आहे. म्हणजे काय, आंध्र प्रदेश, केरळ, हरियाणा, MP, महाराष्ट्र, राजस्थान, तेलंगणा आणि उत्तराखंड. क्वेश्चन नंबर 107 बघू आता लगेच. स्टार्टअप इंडिया लॉन्च स्टँडअप इंडिया कधी सुरू झालं, तर 5 एप्रिल 2016. म्हणून 107चं करेक्ट ऑप्शन किती असणार आहे, 2. जसं मी सांगितलं की तुम्हाला स्टार्टअप इंडियाची तारीख आपण लक्षात ठेवलेली होती, किती सांगितली, 16 जानेवारी 2016. तसं स्टँडअप इंडियाची सुद्धा आपल्याला तारीख पाठ असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे आता तारीख दोन्ही आपण लक्षात ठेवणार आहोत ना, एक स्टार्टअप इंडिया 16 जानेवारी 2016 आणि स्टँडअपची किती सांगितली मी, 5 एप्रिल 2016. हे दोन्ही तारीख एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे आहे. क्वेश्चन नंबर 108, स्टँडअप इंडिया लॉन्च बाय कोणत्या मिनिस्ट्रीने चालू केलेली आहे, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, अर्थ मंत्रालय. कारण की ते उद्योग उभा करण्यासाठी पैसे देणार आहे ना, म्हणून मिनिस्ट्री ऑफ फायनान्स येणार उत्तर इथं. क्वेश्चन नंबर 109, टॅग लाईन फॉर स्टँडअप इंडिया काय, तर एंडिव्हर अँड प्रॉस्पर. ऑप्शन नंबर 3 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. थोडं क्लिअर करतो मी याला, हा. आता बघा थोडस मी स्लाइड वर घेऊ द्या, म्हणजे तुम्हाला दिसेल. एकच मिनिट, थोडीशी स्लाइड वर घेतो मी, नंतर आपल्याला कळेल हे काय. बरं, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 10, म्हणजे स्टँडअप इंडियाचे कोण कोण असते, तर SC आहे का, हो. कोणासाठी आहे, ST साठी आहे का, वुमन एंटरप्राइजेस आहे का, तर हो, तिन्ही बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4 आहे. इलिजिबिलिटी फॉर स्टँडअप स्कीम काय काय इलिजिबिलिटी आहे, SC ST वुमन एंटरप्राइज अबाव एज एज 18 वर्षापेक्षा जास्त SC ST आणि वुमन एंटरप्राइजेस आहेत का, तर हो. बरोबर शुड नॉट बी डिफॉल्टर विथ एनी बँक और फायनान्शियल इन्स्टिट्यूट. म्हणजे तो जो काही लोन घेणार आहे तो व्यक्ती त्याच्यात डिफॉल्टर लिस्ट मध्ये नसला पाहिजे, नाहीतर तोच फरार जर झाला तर गोंधळ होईल. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर असणार आहे. नेचर ऑफ द लोन कंपोजिट लोन बिटवीन किती असते स्टँडअप मध्ये, तर 10 लाख ते 1 करोड आहे. ही व्हॅल्यू सुद्धा लक्षात ठेवायची आहे. लोन अवेलेबल ओनली फॉर सेटअप न्यू प्रोजेक्ट, नवीन प्रोजेक्ट साठीच आपल्याला इथं स्टँडअप इंडियामध्ये लोन मिळणार आहे. बाकी रिपेअरिंग प्रोजेक्ट, ओल्ड प्रोजेक्ट याच्यासाठी नाही, ऑल नाही ऑप्शन. त्याच्यामुळे सेटअप न्यू प्रोजेक्ट त्यालाच आपण ग्रीनफील्ड प्रोजेक्ट असं म्हणत असतो, म्हणून ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 114 बघा, महाराष्ट्र स्टेट स्किल डेव्हलपमेंट सोसायटी कधी स्थापना झाली, तर 2011 ला स्थापना झाली. ऑप्शन नंबर 3 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 115 बघा, द मेन एम ऑफ द MSSDS इज टू मेक द मॅनपॉवर बिटवीन एज ऑफ. आता याच्यामध्ये किती एज ग्रुप दिलेला आहे, 115च. त्याचा ऑप्शन नंबर 3 15 ते 45. हा,
नंतर पीएम कुवा, प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता अभियान किंवा स्टार्टेड बाय द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र थ्रू MSSDS महाराष्ट्र स्किल डेव्हलपमेंट सोसायटी कधी सुरू झाली? तर सप्टेंबर 2015 मध्ये पीएम कुवा ही योजना सुरू झाली. नंतर पीएम कुवा इज स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम फॉर द एज ग्रुप किती आहे त्याच्यामध्ये? 18 ते 35 आहे का नाही? 18 ते 55 आहे का नाही? 18 ते 24 आहे का नाही? तर 18 ते 45 हा करेक्ट एज ग्रुप आहे. नंतर सांगितलं द मेन ऑफ पीएम कुवा इज टू फुलफिल, काय आहे त्याचा मेन? कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर एक हे करेक्ट असणार आहे. त्याचं काय? कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र, म्हणून ऑप्शन नंबर एक हे इथं करेक्ट असणार आहे. फर्स्ट IISC म्हणजे इंडिया स्किल सेंटर इस्टॅब्लिश ऑन 20 फेब्रुवारी 2024 इन कुठं? संबलपूर ओडिसामध्ये फर्स्ट इंडिया स्किल सेंटरची स्थापना झाली 20 फेब्रुवारी 2024 ला. चूज द करेक्ट म्हणते आपल्याला 120वा प्रश्न, शेवटचा प्रश्न या लेक्चर मधला. करेक्ट सेंटेन्स शोधायचा आहे. फर्स्ट इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ द स्किल वॉज इस्टॅब्लिश इन कानपूर, UP. बरोबर आहे. 2016 ला पहिला IIS म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल हे स्थापन झालं. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल मुंबई ओपन 9 ऑक्टोबर 2024 म्हणजे त्याला IIS मुंबई म्हणतो आपण, हे चुकून असं IIS मुंबई वाचायचं. बरोबर आहे. दुसरं नंतर मुंबई IIS इज द कोलॅबोरेशन बिटवीन MSD म्हणजेच काय? मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्राइज अँड टाटा IIS बेस्ड ऑन द PPP पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेलवर आहे. त्याच्यामुळे हे सुद्धा बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. ABC तिन्ही करेक्ट आहे. होप करतो की फास्ट मध्ये बऱ्याच गोष्टी मी सांगितल्या. काही जर महत्वाचं वाटत असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.